नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी. होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे आजचे ताजे कांद्याचे भाव. तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. चला तर मग व्हिडिओ पाहूया. कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी महत्त्वाची बातमी. दिवाळीपूर्वी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. अजित पवार केंद्राकडे करणार अतिरिक्त मदतीची मागणी. पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिवाळीत आता पैसे जमा करू, असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना दिले. तर गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला मुरबाड माळशेज रेल्वे मार्ग मार्गी लावण्यासाठी पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांना दिल्लीला सोबत नेऊन रेल्वे मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही पवार यांनी मुरबाड येथील एका कार्यक्रमात दिली. पक्षाचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला हे ठाण्यात उपस्थित होते. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून यामुळे ओडिशातील सर्व जिल्हे आणि उत्तर आंध्र प्रदेशातील किनाऱ्यावरील काही भागात जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की बंगालचा उपसागर व लगतच्या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील 12 तासात ते उत्तर वायव्येकडे सरकत आहे, त्यामुळे कमी दाबाचा पट्टा तीव्र होईल. हा पट्टा 3 ऑक्टोबर रोजी दक्षिण ओडिशात उत्तर आंध्र प्रदेशचा किनारा ओलांडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पर्वतीपुरम, मन्यम, विजयनगरम आणि अल्लुरी सीतारामराजू जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलके वादळ तर 40 किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. आता पाहूया आपल्या हाती आलेले सर्व बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव. राहुरी वांबरी उन्हाळी कांदा 6065 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1600 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो मनमाड उन्हाळी कांदा 500 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1232चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पिंपळगाव वसंत उन्हाळी कांदा 8300 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1952चा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती भुसावळ उन्हाळी कांदा 15 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1200 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो लासलगाव विंचूर उन्हाळी कांदा 4400 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1625चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो लासलगाव उन्हाळी कांदा 5200 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1601 रुपयाचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती शेवगाव नंबर 2 जातीचा कांदा 1610 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1000 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो शेवगाव नंबर 1 जातीचा कांदा 1930 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1550चा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो वाई लोकल कांदा 16 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 2000 रुपयांचा दर मिळत आहे. पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा 533 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1500 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल कांदा 3 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1700 रुपयांचा दर मिळत आहे. त्यानंतर मित्रांनो पुणे मांजरी लोकल कांदा 36 क्विंटलच्या आवक असून जास्तीत जास्त 1000 रुपयांचा दर मिळत आहे. तर मित्रांनो हे होते आजचे ताजे कांद्याचे बाजारभाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.